नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेल. चला तर पाहूया श्रीरामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. मी विनंती केली तरी ते दुष्ट लोक आपल्याकडून वाईट करण्यात कधीही चुकणार नाहीत. कावळ्यांना कितीही प्रेमाने पाळले तरी ते मांस खाणे सोडतील काय? आता मी संत व दुष्ट दोघांच्या चरणांना वंदन करतो. दोघेही दुःख देणारे आहेत, परंतु त्यांच्यामध्ये मोठा फरक आहे. तो असा आहे की संत वियोगाने प्राणहरणाचे दुःख देतात आणि दुष्ट भेटण्याने दारुण दुःख देतात. जगामध्ये दोघेही बरोबरच उत्पन्न होतात, परंतु एकाच जागी उत्पन्न होणाऱ्या कमळ व जळूप्रमाणे त्यांचे गुण भिन्न असतात. कमळ हे दर्शनाने व स्पर्शाने सुख देते, तर जळू स्पर्श होताच रक्त शोषू लागते. साधू हा अमृतासारखा मृत्यूरूपी संसारातून उद्धार करणारा असतो, तर दुष्ट मदिरेसारखा मोह, प्रमाद आणि जडता उत्पन्न करणारा असतो. दोघांना उत्पन्न करणारा जगरूपी अगाध समुद्र एकच आहे. जसे एकाच समुद्रातून अमृत आणि मदिरा दोन्हींची उत्पत्ती झालेली आहे. चांगले व वाईट हे आपल्या करणीप्रमाणे सुंदर कीर्ती किंवा अपकीर्ती जोड करतात. साधूंचा स्वभाव अमृत, चंद्र व गंगा यांच्याप्रमाणे असतो, तर दुष्टांचा स्वभाव विष, अग्नी व कर्मनाशा या कलियुगातील पापांच्या नदीप्रमाणे असतो. यांचे गुण अवगुण सर्वजण जाणतात, परंतु ज्याला जे आवडते त्याला तेच बरे वाटते. चांगला माणूस चांगलेच घेतो आणि नीच माणूस वाईटच ग्रहण करतो. अमृताची थोरवी अमर करण्यामध्ये असते, तर विषाची मारून टाकण्यामध्ये. दुष्ट लोकांच्या पापांच्या व अवगुणांच्या कथा तसेच साधूंच्या गुणांच्या कथा या दोन्ही अपार व अथांग समुद्राप्रमाणे आहेत. त्यामुळे येथे काही गुणांचे वा दोषांचे वर्णन केलेले आहे, कारण ते ओळखून घेतल्याशिवाय गुणांचे ग्रहण करता येत नाही किंवा दोषांचा त्यागही करता येत नाही. चांगले वाईट हे सर्वच ब्रह्मदेवाने उत्पन्न केलेले आहे, परंतु गुण आणि दोषांचा विचार करून वेदांनी त्यांना वेगवेगळे केले आहे. वेद, इतिहास व पुराणे असे म्हणतात की ही सृष्टी गुण अवगुणांनी भरली आहे. सुख दुःख, पाप पुण्य, दिवस रात्र, साधू असाधू, सुजाती कुजाती, देव दानव, उच्च नीच, अमृत विष, जीवन मरण, माया ब्रह्म, जीव ईश्वर, संपत्ती दारिद्र्य, रंक राजा, काशी मगध, गंगा कर्मनाशा, पापनदी, मारवाड माळवा, ब्राह्मण कसाई, स्वर्ग नरक, अनुराग वैराग्य या सर्व गोष्टी ब्रह्मदेवाच्या सृष्टीत आहेत. वेदशास्त्रांनी गुण दोषांनुसार त्यांचे विभाग केले आहेत. विधात्याने या जड चेतन सृष्टीला गुण दोषमय बनवले आहे, परंतु संतरूपी हंस हे दोषरूपी पाणी टाळून त्यातील गुणरूपी दूधच ग्रहण करतात. विधाता जेव्हा हंसासारखा विवेक देतो, तेव्हा दोष सोडून देऊन मन गुणांमध्ये अनुरूप्त होते. काळाचा स्वभाव व कर्माच्या प्राबल्यामुळे कधीही थोर लोकसुद्धा मायेमुळे चांगुलपणापासून दूर जातात.